पश्चिम बंगालमधील संथाल संस्कृती कार्यक्रमाचा अहवाल मागवलाय। सूत्रांची माहिती, केंद्रीय गृहसचिवांनी बंगालच्या मुख्य सचिवांकडून उत्तर मागवलं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती। ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया। बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतं, राष्ट्रपतींची टीका। संथाल परिषदेत लहान कार्यक्रमस्थळाबाबत राष्ट्रपतींकडून नाराजी व्यक्त। मैदान खूप लहान असल्यानं अनेक लोक कार्यक्रमापासून वंचित, मुर्मूंचं वक्तव्य। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू, ममता बॅनर्जींचा आरोप। राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्यप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती। राष्ट्रपती मुर्मू यांच्या विधानावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद होणारी पुढे ढकलण्यात आले। काही दिवसांपूर्वी VSRचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता। अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती। उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार। भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे दिवंगत अजित पवारांच्या आठवणीत भाऊक। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी भाऊक। पुलाच्या कामासंदर्भात बोलण्यासाठी पहिल्यांदा अजित पवारांची भेट घेतल्याचा किस्सा शिरोळेंनी सांगितलाय। भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी, महापालिकेत जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार। सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होईल, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून एका व्यक्तीला अटक। IAS अधिकारी असल्याचं भासवणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक। मोहम्मद तारिक पठाण असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। दिल्ली पोलीस आणि कॉन्स्टेबलला फोनवरून दबाव टाकल्याचा हे आरोप। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांसोबत सादर केली रंगपंचमी। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची चौकशी होणार। जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर। विभागीय चौकशीत दोषी आढळल्यास दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं जाणार। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक लवकरच होणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात उद्या काँग्रेसची कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा निघणार। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघेल। पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षात रस्सीखेच। स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळणार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक पद मिळणार। राज्यसभेत हॅट्रिक नंतर रामदास आठवले यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन, तर कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी दिल्या रंगपंचमीच्या खास शुभेच्छा। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांप्रती सेवेची भूमिका। विरोधी पक्षनेत्यांचा हेतू शेतकऱ्यांना माहीत आहे। कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना शेलारांचं उत्तर। राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल तोडणं हे घाणेरडं राजकारण। संथाल कार्यक्रमावरून आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका। पश्चिम बंगालमध्ये शहरी नक्षलवाद सुरू असल्याची ही टीका। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापतींची निवड 9 मार्चला होणार। चिपळूण पंचायत समिती सभापती पदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष, तर चिपळूण पंचायत समितीमध्ये महायुतीचा सभापती होणार। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली आहे। फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या कॅन्सर उपचार सुविधेचं नोएल टाटा यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय। नंदुरबारमध्ये होणाऱ्या महामार्ग विस्तारात हजारो वृक्षांची कत्तल, मात्र संबंधित ठेकेदाराकडून पर्यायी वृक्ष लागवड अद्याप केलेली नाहीये। संबंधित विभागानं
तातडीनं वृक्ष लागवड करण्याची नागरिकांची मागणी। धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचं काम तातडीनं आणि दर्जेदार करा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। मुंबईमध्ये झालेल्या आढावा बैठकीत सरनाईकांचे निर्देश। ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनवणार, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। फिनलँड देशातील कंपन्यांसोबत मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचा सामंजस्य करार, नितेश राणेंची माहिती। गोंदियाच्या सौंदड ग्रामीण रुग्णालयात प्रकरणाची आरोग्य मंत्र्यांकडून दखल। 10 मार्चला या विषयावर मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। वेळेवर उपचार न मिळाल्याने 2 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना असा आरोप कुटुंबियांनी केला होता। आमदार राजकुमार बडोलेंनी आरोग्य मंत्र्यांकडे ही तक्रार केली होती। पुण्याच्या भोरमधील आर महाविद्यालयात गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानाला सुरुवात। अभिनेते सचिन खेडेकरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी केला वाचनाचा संकल्प। भंडारात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला सुरुवात। 15 पेक्षा अधिक महसुली सेवा थेट गावागावात उपलब्ध। विशेष अभियानाचा पहिला टप्पा शहापूर गावात। भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामराव वडकुतेंचं परभणीत जोरदार स्वागत। रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच वडकुतेंचं स्वागत, तर घरापर्यंत काढली रॅली। घरी पोहोचल्यानंतर कुटुंबियांकडून वडकुतेंचं औक्षण। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पाढा 38°C वर पोहोचलाय। पपई आणि केळी पिकांना उष्णतेचा फटका बसतोय। वाढत्या उष्णतेमुळे नंदुरबार जिल्ह्यात फळबागांवर संकट। शेतकऱ्यांकडून गोंडपाट आणि मॅचिंग पेपरच्या कव्हरचा वापर। मध्य रेल्वेवरील लासलगाव जवळील वाकी हद्दीतील रेल्वे अंडरपास 2 महिन्यांसाठी बंद। वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। जालन्याच्या नांद्रामध्ये शॉर्ट सर्किटमुळे सुमारे 8 एकर ऊस जळून खाक। लागलेल्या आगीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान। पुण्याच्या शिरूरमधील चव्हाणवाडीमधील स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग। आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक। परिसरात प्रचंड काळ्या धुराच्या लाटा पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वर्ध्याच्या पुलगावमध्ये हातात मेणबत्त्या घेत महिलांसह नागरिकांचा कॅन्डल मार्च। उद्योजक भारत नागपाल यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। नागपाल यांची चंद्रपूरच्या बामर्डामध्ये हत्या झाली होती। पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक। घोषणा देणाऱ्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी एका दिवसासाठी जेल बाहेर। जयराम चाटेला भावाच्या 12व्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी। न्यायालयाकडून 1 दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर। मुंब्र्यामध्ये वाहतूक नियम धाब्यावर। एकाच बाईकवर 6 तरुणांचा प्रवास। मुंब्र्यातील अमृतनगर स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंब्रा वाहतूक पोलीस स्टंटबाजांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष।